भरपूर दिवस झाले व्हिडिओ येत नाही, त्याला कारण पण तसंच आहे. कारण आमच्या गाड्यातलं रोज कोणतरी ना पेट्रोलच चोरून नेते आणि असं ते पेट्रोल चोराने हद्दच केली, गाडीची नळीच काढून फेकली. मग काय साहेबांना झाली सुट्टी, त्यांना म्हणलं थोडं भाजी निवडून द्या आणि जाऊन तुमच्या गाडीचं काम करून या. मग ते काम करून येईपर्यंत मी कांदा वगैरे कापून ठेवला, कारण मला माहिती होतं का ते घरी म्हटलं चिकन असंच नाही. आता गाडीचं काम करायला गेले आणि हातामध्ये एक खाऊची पिशवी घेऊन आली. आता मी काय माझ्या पोरांपेक्षा लहान नाही, पण मला खाऊची पिशवी आधी काय कंट्रोलच होत नाही. त्यांना दिलं आणि मी खाऊन घ्यायला म्हणलं चला भाजी निवडून दिली म्हणजे काय उपकार नाही केला, थोडंफार याचा पण हातभार लावू लागा. मग काय त्यांनी घेतलं माझ्याकडून, म्हणे मी कापतो तू थांब. आता कापता कापता त्यांना कांद्यामध्ये भेटला दिल, तो मला दिसतो का दिल, कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता भाजी बनवायचा प्रश्नच येत नाही, कारण माझ्या साहेबांना बनवायचं राहतं म्हणजे बिर्याणी. त्यांना बिर्याणी एवढी काय बरं आवडती कायच माहिती, पण त्यांच्या हाताला माझ्यापेक्षा जास्त भाजी चव यायची. मला लाजच वाटते बरं का. असं माझ्या हाताला एवढी चव नाही, पण त्यांच्या हाताला एकच नंबर चव आहे. पटापटा बिर्याणी वगैरे बनवून घेतली आणि मला म्हणे माझी बी व्हिडिओ घेत जा काहीतरी. मग काही व्हिडिओ घ्यायचा म्हटल्यावर लय खुश झाले ना. मग पटापटा बिर्याणी वगैरे बनवून घेतली आणि मध्ये मध्ये माझ्या डोक्यामध्ये विचारायचा त्या आईला मी या पेट्रोल चोराला पकडतो कसं. आता रात्रभर रोज तर जागू शकत नाही ना, कारण आपण कामाला द्यावाले माणसं. त्या पेट्रोल चोरा आणि रिकाम तिकडे थोडीच आहे. तर कोणाला माहिती असेल ना का मी त्याला कसं पकडतो, मला कमेंटमध्ये नक्की काहीतरी उपाय सांगा. आम्ही त्याला पकडू तरी कसं, कारण CCTV लावायला एवढी तुम्ही काय पैशावाले नाही घ्या. त्याच्यामुळे त्याला काहीतरी पकडायला मला ना ठोस काहीतरी उपाय सांगाच. मग इथं आमची बिर्याणीची तयारी सुरू झालेली होती आणि गप्पा मारता मारता नाही तर आमची बिर्याणी तयारी पण झाली होती. आता ती बिर्याणी इतकी टेस्टी झालेली होती का काय वाचून राहतच नव्हतं. पटकन जेवणं बिवणं करून घेतली आणि जेवणं करून सगळ्यांना तरी सुस्ती आली होती, म्हणून हे सगळे तर झोपले. पण माझ्या डोक्यामध्ये त्या चोरड्याचा विचार काय जातच नव्हता, म्हणून म्हणलं काहीतरी कलाकारी करत बसू म्हणून यांच्या हाताला टॅटो काढत बसली होती. आता मला काय माहिती झोपेल हे माझी व्हिडिओ काढताय, म्हणून म्हणलं चला आपला बी एखादा सीन येऊन द्या. मस्तपैकी टॅटो काढून झाल्यावर मी पण आराम करायला गेले, पण बघितलं तर गडा 6 वाजता. म्हटलं आता कसला आराम, लगेच चहा पाणी करून घेतला. चला गाईज भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.